रे सुलतान इकडे पडतोय. सुलतान घाबरला ना, तर तो हुशार आहे, त्याला माहित आहे आता दोन गाड्या जर एकत्र एकत्र काय होणार आहे का. अरे काय होईल त्या ठिकाणी, जोरदार टक्कर होईल. ना रहेगा बास नाही रहेगी बासरी, ना रहेगा मूवी. बरोबर आहे बाबा. बाबा जी आहे ते आधीच उतरून गेली आहे. अर्ची तीच अर्ची, दोघं सोडून उतरून गेलेली आहे अर्ची. काय त्याला कळलं का बेटा अर्ची नाहीच आहे, मी कोणाला हिरोगिरी. गुड इव्हनिंग, जोरदार होऊ द्या बरं. गुड इव्हनिंग बेटा. आज एक सुंदर कार्यक्रम चालू करताना कार्यक्रमाचं नाव आहे बाळांनो काय, दॅट इज रिलेटिव्ह वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी? एकदम बढिया. रिलेटिव्ह वेलॉसिटी आपण शिकत असताना मी एक सुंदर तुम्हाला लहानचं लघुपट दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? लघुपट. हा लघुपट म्हणजे एक छोटासा पिक्चर आहे बेटा. त्या पिक्चर मध्ये एक आपली सुंदरशी हिरोईन आहे, तिचं नाव आहे अर्ची. काय नाव आहे? अर्ची. आणि एक छोटासा एक तिच्या मागं लागलेला गुंडा आहे. ठीक आहे, त्या गुंड्याचं नाव एखादी बी वरून सांगा बरं. ठीक आहे, ठीक आहे. तर आपण त्याचं नाव ठेवू बम्मन. काय नाव ठेवू? बोमन. बोमन ठेवू आपण. ठीक आहे. तर ही एक सुंदर कहाणी आहे, एकदम सुंदर. लक्ष द्या. आणि कहाणीच्या बिलकुल एंड पर्यंत एक नवीन हिरो सुद्धा येणार आहे. म्हणजे 3 लोकांची कहाणी आहे. एक आहे कोण? बोमन. एक आहे कोण? अर्ची. आणि तिसरा जो हिरो येणार आहे सुलतान. कोण येणार आहे? ठीक आहे. असा मोठावाला बंदूक गिंदूक घेऊन येणार आहे. तर कहाणी बघा एकदम म्हणजे सुंदर आहे. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सुंदरपणे आहे, त्याला ऐकायचं आहे. आणि हे कहाणी सोबत सोबत तुम्ही अशा गोष्टी, अशा ट्रिक्स शिकणारा की जे तुम्हाला बोर्डमध्ये सुद्धा, नीटमध्ये सुद्धा, जेई मध्ये सुद्धा आणि MST CET मध्ये सुद्धा कामात येणार. फक्त कळलं का? तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इकडे ठेवायचा. थोडासाही समजा लक्ष विचलित झाला तर अपघात निश्चित आहे. म्हणून लिहिलं असते काय रोडच्या साईडनी, लक्ष विचलित अपघात निश्चित. कळलं का? तर लक्ष द्यायचा बाळांनो. रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट आपण चालू करतो आहे. सगळ्यांना आवाज येतोय? ठीक आहे. एकदा जोरदार हो म्हणा. ठीक आहे, बहुत बढिया. चला लक्ष द्या. आता या ठिकाणी रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट काय सांगतो बघा. मानून चला बाळांनो. समजा एक दिवस काय झालं, या ट्रेनमध्ये अर्ची बसली होती. कोण बसली होती? अर्ची. ही इथं बसली होती अर्ची, अशा प्रकारची. ठीक आहे. ही आहे ती अर्ची. ठीक आहे. आणि बाळांनो हा आहे तो कोण? बोमन. कोण आहे? बोमन. ही आहे अर्ची आणि ही कोण आहे? बोमन. ठीक आहे. काही वेगळं दिसतंय का तुम्हाला? त्याच्यावर काय जास्त तुम्ही करू नका. बोमन अर्चीना बघतो. बोमन अर्चीला बघितला. ट्रेन सुटली बाळांनो. या ठिकाणी मला सांगा बोमनला अर्चीची स्पीड दिसणार की नाही दिसणार? का मला सांगा, अर्ची हे स्टेबल मध्ये स्टॅटिक कंडिशनला दिसणार का? नाही बाळांनो. रेस्ट कंडिशनला दिसणार का? तर या ठिकाणी बोमन ज्यावेळी अर्चना येते अर्चीला बघत असते. त्याचा अर्चनाच आहे पण आपण काय म्हणणार आहोत? अर्ची. तर अर्चीला जेव्हा बघणार बोमन, त्यावेळी अर्ची ही समोर जाताना दिसेल की नाही दिसणार? अरे हो की नाही? हो आणि नाही मध्ये उत्तर देत चालायचं. दिसणार. जसा बोमन बघितला अर्ची तुमची चालली. बरोबर आहे. याचा अर्थ की वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू काय? बोमन. हे याच्या एक तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. तर काहीतरी व्हॅल्यू मिळणार, त्याचा मॅग्नेट्यूड मिळेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता काय झालं, अचानकपणे याचा हृदय जो आहे धडधड 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 काय करायला लागला? फडकायला लागला. आणि जो बोमन आहे आपला कुठं गेला? गाडीच्या आत. आणि हिला काय माहित नाही हु इज बोमन. आणि हिच्या समोर बोमन जो आहे तो बसला या ठिकाणी. ठीक आहे. आता नवीन गाड्या आल्या आहेत माहिती आहे तुम्हाला, वंदे भारत. एकामेकाच्या समोर तोंड करून बसता येतो, असा गरकन फिरून आपल्याकडे त्याला समोरच्याला पाठही दाखवता येत असते. आता या ठिकाणी जो आहे बोमन बसला, अर्ची बसली. आता गाडी चालू आहे का नाही आहे? मला सांगा, ॲज रिस्पेक्ट टू यू, तुमच्या रिस्पेक्ट मध्ये मला सांगा, अर्ची आणि बोमन दोघी स्पीडमध्ये आहेत की नाही आहे? दोघे मोशनमध्ये आहेत की नाही आहे? पण समजा मी बोमनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अर्ची माझी कशी आहे? माझी म्हणजे अर्ची बोमनची कशी आहे? अर्ची कशी दिसतोय तुम्हाला? तुम्हाला म्हणजे बोमनला कशी दिसणार? स्टेबल दिसेल, स्टॅटिक कंडिशनला दिसेल. म्हणजे मी असं म्हणू का, वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन. ज्यावेळी मी ए लिहिलं समजून चालायचं कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? बोमनच्या रिस्पेक्टमध्ये. कोणाची वेलॉसिटी? तर जिची वेलॉसिटी राहील तिचं मी पहिले नाव लिहिणार. जो बघणारा असेल, जो ऑब्झर्वर असेल, त्याचं नाव मी बी न लिहिणार. कळलं का? बी इन द सेन्स सेकंड मध्ये लिहिणार. मला सांगा आता या एकामेकाच्या समोर बसलेल्या स्पीड किती बनणार वाढांनो? 0 बनेल. किती बनणार? खूप सुंदर. काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यातून मला लक्षात ठेवायचं, समजा मानून चला की अर्ची या ठिकाणी उभी आहे आणि अर्ची समोरच्या डायरेक्शननं चालली. मानून चला हिची वेलॉसिटी आहे बेटा VA. किती आहे? आणि इथं आपला तो उभा, याचं नाव आपण काय ठेवलं? बोमन. आणि हा या डायरेक्शननं चालला, याचं नाव काय बाळांनो? VB. कळलं का? थोड्या वेळसाठी फील करून बघा. अर्ची चालली, बोमन मागून चालला.
दोघे एकामेकाला अप्रोच करतील का सेपरेट होतील? दोघे बघा एकामेक, हा हिचा मागे चाललेला आहे, हिच्या मागे हा चाललाय, बरोबर आहे. तर मला सांगा आता दोघे अप्रोच होत आहेत का सेपरेट होत आहेत? बघा दुसरा मी चित्र या ठिकाणी तयार करतो. ही आहे अर्ची, इकडे चालली, हिचं नाव आहे VA. दुसरा आपला कोण बोमन, हा इकडे चालला, याची नाव का व्हेलॉसिटी काय VB. आता मला सांगा दोघे अपोजिट डायरेक्शनना चाललेत, सेपरेट होत आहेत का अप्रोच होत आहेत? मग इथं काय होत आहे? अप्रोच होत आहे. अप्रोच होण्याचे दोन कारण होऊ शकतात बाळांनो. एक तर अर्ची सुद्धा स्वतः आली पाहिजे, बरोबर आहे. दुसरा कारण असा की VB ची व्हेलॉसिटी हे VA पेक्षा कशी असली पाहिजे, तरच हा काय होतील? अप्रोच होतील. कळत आहे का मी काय सांगत आहे? आता या ठिकाणी अप्रोचिंग आणि सेपरेशनच्या माध्यमातून आपण एक फॉर्म्युला बनवू. बघा याचं नाव आहे VAB. याचा अर्थ काय म्हणायचा? व्हेलॉसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B. याला लिहिताना मी असं लिहिणार V मायनस VB, VA मायनस VB. ज्याचं नाव पहिले घेतलं त्याचा आधी लिहायचा, सेकंड घेतलं त्याचा हे लिहायचं. कळलं? याचा अर्थ पटकन सांगायचा, कोण ऑब्झर्वर असेल? कोण ऑब्झर्वर असेल? A ऑब्झर्वर असेल का B ऑब्झर्वर असेल? B ऑब्झर्वर असेल. कारण की आपण व्हेलॉसिटी कोणाची काढतो आहे? A ची काढतो. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये काढतो? B च्या रिस्पेक्ट मध्ये काढतो. कळताय का? कळलं का? लिहिताना का लिहिणार? VA मायनस VB. कळलं का? आता समजा मागे ही चालत आहे कोण? अर्ची. मागे कोण येत आहे? बोमन. होऊ शकते कारनं येईल, होऊ शकते ट्रेननं येईल, होऊ शकते कशानं येईल, ढक्कल गाडीनं येईल, आपल्याला त्याशी काय लेनदेन आहे का? सायकल नाही येऊ शकते, काय हरकत ना, स्केटिंग लावून स्केटर नाही येऊ शकते, बरोबर आहे. आता अर्ची जेव्हा मागे बघेल तर तो जेव्हा येताना दिसणार, तर आता ऑब्झर्वर कोण झाला? अर्ची. आणि कोणाची व्हेलॉसिटी ती बघती आहे? याचा अर्थ ज्यावेळी मी असं लिहिणार अर्चीच्या नजरेतून, तर काय दिसणार? VBA. म्हणजे याचा अर्थ काय? VB मायनस VA. याला कसं वाचणार रे बाबांनो? व्हेलॉसिटी ऑफ बोमन विथ रेस्पेक्ट टू अर्ची. कळलं का सगळ्यांना? अशा प्रकारचा कार्यक्रम चालेल. आता बघा या ठिकाणी आपण एक एक केस घेत चालू. ठीक आहे. आता कहाणी आपली चालू होतं, लघुपट आपला चालू होता. सगळ्यांनी जे आपले आहे सीटबेल्ट बांधून सुंदरपैकी या ठिकाणी बघत बसायचं. कळलं का बाळांनो? चला बघा कसं कार्यक्रम आहे. पहिला केस आपण केस नंबर 1 घेणार आहोत. दिसताय का? आता याच्या सोबत सोबत आपण क्वेश्चन सुद्धा घेत चालू. आपण तुम्ही आन्सर सांगत चालायचं. कळलं? मानून चला की ही जी आहे आपली अर्ची अचानक एक दिवस त्याला दिसली. कोणाला दिसली? बोमनला दिसली. तर बोमनचं नाव आपण B घेऊ, अर्चीचं नाव आपण A घेऊ. ठीक आहे. मला सांगा बोमन सुद्धा कशामध्ये आहे? रेस्ट मध्ये आहे. अर्ची सुद्धा कशामध्ये आहे? रेस्ट मध्ये आहे. पटकन चालासा हा ऑब्झर्वर आपण घेतला तर व्हेलॉसिटी ऑफ कोण? बोमन विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन. सांगा VB मायनस VA. आणि वरती मी काय लिहिला बेटा? वेक्टर. वेक्टरचा मतलब काय? डायरेक्शन होणार. तर पटकन सांगायचं या ठिकाणी VAB याची व्हॅल्यू सांगा. VB ची व्हॅल्यू किती बनेल? 0. VA ची व्हॅल्यू किती बनेल? 0. याचा अर्थ VAB ची व्हॅल्यू किती बनली? दोघे उभे आहेत सुंदरपैकी, छान. ठीक आहे. आता काय झालं? आता काय झालं? नंबर 2 ही आईस्क्रीम खात होती. कोण? आणि हा जो आहे तिला सेकंड टाइम बघतो. पहिला कुठं बघितला होता त्याने? ठीक आहे, ट्रेनमध्ये बघितलं. तो ऑब्झर्व करतो. गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे बरं का, असा बघतोय तिला. आणि त्याच्या मनात काय झालं? निर्माण झालं काय? हिच्याशीच लग्न करणार. कळलं का? आणि नंतर काय झालं? ही आईस्क्रीम घेतली, मैत्रीणसोबत आहे, स्लो मोशन मध्ये कॅमेरा चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. आणि या ठिकाणी माहिती आहे स्लो मोशन मध्ये हसताना कसं ते दाखवते, आणि जे केस आहे ते लहरवतात, आणि हा सुद्धा. आणि या ठिकाणी काय झालं? ही जी अर्ची आहे ही समोरच्या डायरेक्शननं चालली, या डायरेक्शननं चालली चालली दिसता सगळ्यांना. आणि या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ अर्ची हिची आहे मानून चला 20 मीटर पर सेकंड. आता या ठिकाणी हा जो बोमन आहे, हा बोमन जाग्यावर उभा आहे. कळलं का? आता जागेवर उभा म्हणजे याचा अर्थ काय? हा कशात आहे बाळांनो? रेस्ट मध्ये आहे. याचा अर्थ याची व्हेलॉसिटी ऑफ बोमन किती बनणार? 0 बनेल. आता ऑब्झर्वर आपण कोण ठेवला? बोमन ठेवला. ऑब्झर्वर कोण आहे? बोमन. म्हणजे लिहिताना का लिहिणार? व्हेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन VA मायनस VB. बट पटकन सांगा रे बाबांनो, VA ची व्हॅल्यू किती? 20 मायनस, आता हा रेस्टवर आहे 0. याचा अर्थ किती आला? 20 मीटर पर. बिलकुल 20च्या स्पीडनं चालली तर 20च्या स्पीडनं त्याला दिसेल. अर्ची हळूच नऱ्या मागे बघून बघितली, आणि हा जो आहे आपल्या कानटोपऱ्यासोबत, कानटोपऱ्याचा अर्थ काय? त्याचा असिस्टंट असतो, त्यासोबत तो येतो आहे. ठीक आहे. म्हणजे येतोय म्हणजे जाग्यावर उभा आहे. अर्ची मागे बघितली. अर्ची कुठे बघितली? आता मला सांगा, अर्ची मागे जेव्हा बघती तर तेव्हा कोणाला बघणार? बोमनला बघणार. आता ऑब्झर्वर कोण झाली? अर्ची. व्हेलॉसिटी ऑफ अर्ची का बोमन? बोमन विथ रिस्पेक्ट टू, ज्याचा आधी लिहिलाय त्याचा काय घ्यायचा? आधी टर्म घ्यायचा VB मायनस VA. पटकन सांगायचा बाळांनो, VB ची व्हॅल्यू किती? VB ची व्हॅल्यू किती? मायनस VA ची व्हॅल्यू किती?
सांगा व्हॅल्यू किती आली, -20 मीटर पर. सर मायनसचा अर्थ काय, मायनसचा अर्थ असा की जेव्हा अर्ची मागे बघती आहे त्या बोमन हा तिला मागे जाताना दिसतोय. दिसेल की नाही दिसणार. अरे बाबा अर्ची कोणाकडे चालली, इकडे चालली, तो जागेवर आहे. पण अर्चीचा नजरेनं बघितला तर बोमन कुठे चालला, मागे. म्हणजे याचा अर्थ काय, सेपरेट होतो आहे. कळलं का. अशा प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. आता काय झालं, त्याचा जो कानटोपरा होता, काय होता, असिस्टंट, तर कानटोपरा म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. केज नंबर आपण कितवा घेणार आहोत, तिसऱ्या नंबरचा. कानटोपर्यंत आला. हा बिलकुल शॉक झाला, कुठे चालली अर्ची, तिकडे. हा शॉक आहे, तिच्याकडे बघतोय. हा कसं बघतोय, आणि हा जो कानटोपरा आहे त्याला धक्का मारतोय. बोले चल 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 बोमन, कुठे चालली, अर्ची समोर चालली. आणि दोघे सुद्धा तिच्या मागे मागे निघाले, हळू हळू हळू. आणि हा जो आहे बोमन या डायरेक्शनने निघाला, कितीच्या, VB = 30 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. कितीच्या स्पीडने. आणि ही जी अर्ची आहे आता सुद्धा कितीची स्पीड आहे बेटा तिची, 20 मीटर पर सेकंड. आता मला सांगा बोमनच्या रिस्पेक्ट मध्ये वेलॉसिटी ऑफ कोणाची, अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन काय लिहिणार, VA - VB. आता प्रत्येक वेळी मी बार देत चालणार नाही, तुम्ही लक्षात ठेवायचं. VA ची व्हॅल्यू किती रे बाबा, 20 - VB ची किती, पटकन सांगायचं किती दिसणार, 10 मीटर पर. बरोबर आहे. आता मायनसचा अर्थ असा होतो की आता बेसिकली मायनसचा मिनिंग काय, मायनसचा मिनिंग की आता हा बघा 30च्या स्पीडनं चालला, अर्ची कितीच्या स्पीडनं चालली. बघा असा असा प्रोग्राम चालू आहे. बरोबर आहे. ही 20 ही 30. याचा अर्थ थोड्या वेळाने जाऊन हा तिला काय करणार, बरोबर, ओव्हरटेक करू शकतो. ओव्हरटेक वाले कन्सेप्ट आपण समोर घेणार आहोत. तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी मायनसचा अर्थ असा की हा जर 30च्या स्पीडनं चालला, ही 20च्या स्पीडनं चालली, तर बोमनला अर्ची 10च्या स्पीडनं मागे येताना दिसेल. किती, हेच आहे रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट. हा 30 न चालला, ती 20 न चालली, याचा अर्थ ती 10च्या स्पीडनं मागे येते आहे. कळलं का. याचाच अर्थ अर्चीला बोमन कितीच्या स्पीडनं येताना दिसेल. हा ही चालली, हा कितीच्या स्पीडनं चालली ही, आणि तो पण अर्चीसाठी बोमन कितीच्या स्पीडनं येणार, +10 की -10, +10. कारण की येणे अप्रोच होणे, कळलं का. अप्रोच पण कोणत्या डायरेक्शननी, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तर पॉझिटिव्ह येणार. म्हणजे बघा VBA म्हणजे वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू अर्ची. B ची व्हॅल्यू किती आहे बेटा, 30 - VA ची व्हॅल्यू किती आहे, 20. किती बनणार, 10 मीटर पर सेकंड. व्हॅल्यू तेवढीच आहे, फक्त या ठिकाणी काय आहे, साइन का आलेला आहे, प्लस आलेला आहे. दिसतो आहे का सगळ्यांना. खूप सुंदर. चौथ्या नंबरचा कन्सेप्ट घेऊ आपण. ठीक. आता काय झालं, समोरची कहाणी, समोर चालली अर्ची, मागे बघितलेली आहे. बरोबर आहे. आता हा जो बोमन आहे हा बाळांनो इकडेच चालला, कितीच्या स्पीडनं, बिलकुल 30 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी. अरे अर्चीला काहीतरी शंका आली. अर्ची म्हणते मी थांबते आणि त्याला विचारून बघते का तू माझ्याकडे का येतो आहेस. कळलं का. तू मला का अप्रोच करतो आहेस, माझ्या मागे का येतो आहेस. ठीक आहे. आता अर्ची जी आपली डायरेक्शन चेंज केली ना, अर्ची जी आहे या डायरेक्शननं निघाली. ठीक. तर वेलॉसिटी ऑफ अर्ची अशा वेळी आपण मानून चालू 25 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं ही इकडे येत आहे. कळलं का. किती, 25. आता मला सांगा वेलॉसिटी ऑफ कोणाची, अर्चीची विथ रिस्पेक्ट टू बोमन. आता मला सांगा बोमनला अर्चीची स्पीड किती दिसणार, 25 दिसणार का, नाही बाळांनो, सोडवावं लागेल. तर मला सांगा काय लिहिणार, VA - VB. वेलॉसिटी ऑफ अर्चीची व्हॅल्यू किती आहे, मी लिहितो -25. बाळांनो डायरेक्शन बघा, कोणत्या डायरेक्शनने लक्षात ठेवायचा, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ही काय आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तर तुम्ही या डायरेक्शनला मायनस जर म्हणत असाल तर याला काय म्हणायचा, आपण हा साइन कन्व्हेन्शन घेऊन चालूया, दॅट इज -25. हा मायनस आधीपासून जसा तसा. याला काय लावणार, +30 की -30, +30 लावणार. आधीपासून मायनसचा काही विषय आहे त्याचा. तर बाळांनो सांगायचा -25 + 30, -30 इज हाऊ मच, -55 मीटर पर सेकंड. याचा अर्थ बोमनला अर्चीची स्पीड किती दिसणार, 55 मीटर पर सेकंड. डायरेक्शन काय, अप्रोच करताना दिसेल. कळलं का सगळ्यांना. याचा अर्थ हा 30च्या स्पीडनं चालला, ती कितीच्या स्पीडनं येत आहे, 25. आता याचा अर्थ अर्ची स्पीड किती झाली, तुम्ही पटकन सांगू शकता. वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू अर्ची. अर्चीला बोमन कितीच्या स्पीडनं दिसणार, तुम्ही सोडून बघायचं. VB - VA. VB ची व्हॅल्यू किती रे बाबा, 30 VA ची व्हॅल्यू किती, -25 +25 किती बनणार, 55 मीटर पर सेकंड. बोमन या डायरेक्शननी 55च्या स्पीडनं येताना दिसणार. कळलं का सगळ्यांना.
आता जो आहे बोमन, बोमनला काय झालं, नवीन नवीन प्रेम, पहिलं प्रेम गुंडा प्रवृत्तीचं आहे, पण त्याच्या मनात काय आहे, हृदय आहे. हृदय म्हणजे काय असतं, हार्ट. आणि हार्ट जो आहे त्याचा आणखी काय करायला लागला, काय करायला, लबडब करायला लागला. तुम्ही बायोमध्ये शिकता ना, त्याची काय असते, आवाज कसा असतो, लबडब लबडब. काय असतात, तर तो लब नसून लव आहे बरं का, तो काय असतो, लवडब लवडब. ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी VBA या ठिकाणी किती मिळाला, 55. कळत आहे का. आता बघा याची जी आहे सटरली, काय झाली, सटरल्या बरोबर काय झालं, बोमननी आपली डायरेक्शन बदलवली बाळांनो. बोमन या डायरेक्शनने पडत सुटला. ठीक आहे, बोमन या डायरेक्शननी पडत सुटला, माझे मा म्हणत. ठीक आहे. आणि यावेळी बोमनची वेलॉसिटी मानून चला 50 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं, हेवी स्पीडनं पडत सुटला. आणि अर्ची जी आहे ओरडत आहे, हॅलो हॅलो व्हॉट हॅपन. अर्चीची स्पीड आताही सुद्धा किती आहे बाळांनो, 25. आणि त्याला ती हाक देता आकांतेने, अरे हॅलो हॅलो, कोण आहेस तू, कमगांपासून माझा काय करतो आहेस, पाठलाग करतो आहेस. आता अशा वेळी पटकन सांगायचा, हा जो आहे बमन समोर पडता पडता मागे वळून बघितला. बमनला अर्चीची स्पीड किती दिसणार, हे सुद्धा काढावं लागेल ना. का लिहिणार मी, वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बमन. बोला, VB या का VA मायनस VB. VA ची व्हॅल्यू किती रे बाबा, -25. हे विसरता कामा नये. बरोबर आहे. या डायरेक्शन चालला तर मायनस लिहायचा. बोला, मायनस मी लिहिणार, VB ची व्हॅल्यू किती, -50. याचा अर्थ -25 मायनस मायनस प्लस 50. बाळांनो -20 प्लस कितनी, +25 मीटर पर सेकंड. याचा अर्थ पटकन सांगायचा, वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन किती बनलेली आहे, +20 मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय, पटकन सांगा. अर्ची त्याला त्याच्याकडे येताना दिसेल की दूर जाताना दिसेल, बिलकुल गलत बाळांनो. पण प्लसचा अर्थ काय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. याचा अर्थ की भलेही अर्ची रियालिटीमध्ये इकडे जात असेल, पण याला ती दूर जाताना दिसणार, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जाताना दिसणार. कळलं का. कारण की त्याचा बघा ना, फील घ्यायचा ना थोडासा. कोणाच्या स्वतःला कोणाच्या जागेवर ठेवणार तुम्ही, बमनच्या डाग्यावर ठेवून बघा. अरे बाबांनो, बमनची स्पीड किती आहे आणि ही कितीच्या स्पीडनं चालली, मला सांगा. बमन याचा अर्थ तिच्यापासून दूरच चालला ना. याचा अर्थ जेव्हा मागे बघेल तर त्याला अर्ची कुठं जाताना दिसेल, दूर जाताना दिसेल. कळत आहे सगळ्यांना. खूप सुंदर, खूप छान, खूप बढिया. आता या ठिकाणी कितव्या नंबरचा केस बघितला आपण, 5व्या नंबरचा केस बघितला. ठीक आहे. आता हा जो आहे पडत सुटला या डायरेक्शननी, कितीच्या स्पीडनं रे बाबा, हा 6व्या नंबरचा केस घेऊ. किती, 50 मीटर पर या डायरेक्शन पडत सुटला. आणि अर्ची जी आहे म्हटली, जाऊ दे, हा काही मला कळत नाही, काहीतरी घाबरलेला असेल, नवीन नवीन नवाडा पोरगा असेल, त्याला काही बोलता येत नाही. ही जी आहे या डायरेक्शनने, आपल्या नॉर्मल डायरेक्शननी बिचारी शांतपणे आपल्या मैत्रिणीसोबत आईस्क्रीम खाता खाता 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं चालली. आता हा बघतो, कोण, बोमन. हा, त्याला असं वाटलं थोड्या वेळसाठी का मला ती अप्रोच करती आहे. आता अप्रोच करती आहे का, नाही आहे. आपण ही डायरेक्शन चेंज केली, ती त्याला वाटलं मला काय भाव देत नाही आहे. पटकन सांगायचा बाळांनो, वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बमन किती बनणार, VA मायनस VB. पटकन सांगायचं, व्हॅल्यू VA ची किती घेणार. हे कोण आहे, VA आहे. हे कोण आहे, VB आहे. VA ची व्हॅल्यू किती रे बाबा, 10. मायनस घ्यायचं, VB ची व्हॅल्यू किती, -50. खूप सुंदर, छान. मायनस मायनस तर प्लस किती, 10 + 50 इज हाऊ मच, 60. याचा अर्थ पटकन सांगायचं, अर्ची जे आहे हे 60 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं दूर जाताना त्याला दिसेल जेव्हा हा मागे पलटणार. कळलं का. आता कहाणी बघा थोडीशी बदलणार आहे. हा गेला आपल्या घरी, कोण, बोमन गेल्यानंतर त्याने विचार केला, हे काय प्रकार चालू आहे. पण आता मी त्याच्या मित्रांना सांगितलं, तू घाबरू नकोस, कारण घाबरल्याबरोबर काय होतो, तू पडत सुटतोस, दूर जात नाही, म्हणजे दूर चालला जातोस. अशाने तुला अर्ची भेटणार का, नाही. संध्याकाळी बसले आहे त्या ठिकाणी, एवढी मोठी बॉटल ठेवलेली आहे. ठीक आहे. मित्र बसला शेंगदाणे खात. हां, त्याला तुम्हाला माहित आहे काय म्हणतात, कळलं. बमन म्हणते, नाही नाही नाही, लग्न करणार तर हिच्याशीच करणार. ज्याच्यावर पिक्चर नंतर निघालाय बरं, हे रियालिटी म्हणजे असली कहाणी सांगत आहे मी. कळलं का. पिक्चर, तेलुगू पिक्चर निघालेला आहे, आर्या 2. आर्या 2चा तो माहित आहे ना, विलन, त्याचा मित्र बनतो नंतर, नाही माहित. हा, अल्लू अर्जुन वाला. बस बस बस. हा, नाही लग्न करणार तर हिच्याशीच करणार. आता काय करणार बघा, लक्ष द्या इकडे.
भाऊ आपला जो आहे घाबरलो नाही पाहिजे याचा मित्र काय केलाय, या ठिकाणी 7व्या नंबरचा केस घेतो. काय घेतलाय नी, कार घेतली. अंदर कोण बसलाय, ओमन. त्याचा मित्र काय आहे, स्टेरिंगवर बसलेला. बाळांनो लक्ष द्यायचं, या ठिकाणी कुठे बसलाय, स्टेरिंगवर, म्हणजे सीटवर बसला, स्टेरिंग हातात आहे. ठीक आहे. आणि लक्ष द्या इकडे, बघा, लक्ष द्या इकडे, द्या लक्ष द्या. अर्ची जी आहे आपली या डायरेक्शनला चालली होती. परत मी सेम एक केस घेतो. केस नंबर कोणता, जो आपण केस घेतला कोणता, तो वाला 3 नंबरचा केस. कळत आहे का. आता या ठिकाणी सोबत एक काम करतो, गाडी आणि चालू केली आणि याचा ऍक्सलरेशन वाढानो. ऍक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे, चेंज होत आहे वेलॉसिटी. आता याचा ऍक्सलरेशन वाढानो ए इज इक्वल टू, मानून चला 10 मीटर पर सेकंडची स्पीड, त्याला सेकंड स्क्वेअर एवढी आहे. काय त्याची ऍक्सलरेशन, कोणाची, ऍक्सलरेशन ऑफ बोमन. आणि ही बिचारी जी आहे समोर समोर चालली होती, पण नंतर जो आहे हा ओरडत सुटला आणि बंदुकीची गोळी मारला, ठडकन, कारण की लोक मधात होते. गुंड प्रवृत्तीचा माणूस, कोण मित्र त्याचा, तो सुद्धा. मधात कोण होते, लोक होते. लोकांमुळे ती दिसत नव्हती. त्यानं काय केलं, गोळी काय केली, फायर केली. फायर केल्याबरोबर लोक जे आहे पडायला लागले. आणि ही जी आहे अर्ची, ही सुद्धा या डायरेक्शननी ऍक्सलरेट झाली. काय झाली, ऍक्सलरेट म्हणजे काय, तिने वेलॉसिटी आपली वाढवणं चालू केली. पहिले ते जागेवर वांगे घेत होती, भाजीपाला घेत होती, वांगे घेत होती. त्यावेळी तिची इनिशियल स्पीड किती, आणि ती पळत सुटली समोरच्या डायरेक्शननी 5 मीटर पर सेकंडची स्क्वेअर. ऍक्सेलरेट झाली ना. पहिलेच्या आधीचे काय होते, वेलॉसिटी कशी होती, कॉन्स्टंट. आता वेलॉसिटी काय होत आहे, चेंज. म्हणून काय डेव्हलप झालं, ऍक्सेलरेशन. हे कोणाचं ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन ऑफ ए. आणि मला विचारण्यात आलं काय, ऍक्सेलरेशन ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन. तर सेम जो वेलॉसिटी साठी तुम्ही फॉर्म्युला वापरला, तोच फॉर्म्युला तुम्ही ऍक्सेलरेशन साठी वापरू शकता. ए मायनस ए बी. याचा अर्थ ए ची व्हॅल्यू किती, 5 मायनस का लिहिणार, 10. किती येणार बाळांनो, -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं, याचं ऍक्सेलरेशन निघालं कोणाचा, ऍक्सेलरेशन ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू. याचा अर्थ मायनसचा डायरेक्ट अर्थ काय, या डायरेक्शननी. कळलं का, समजत आहे सगळ्यांना. म्हणजे याचा अर्थ ती ऍक्सेलरेट होत आहे का, याच्यासाठी ते रिटार्ड होत आहे. मायनसचा अर्थ काय, रिटार्डेशन. काय होतो, रिटार्ड होत आहे. कळलं का. याचा अर्थ जेवढे केसेस आपण वेलॉसिटीसाठी बघितले ते कोणासाठी वापरता येणार, रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन साठी सुद्धा वापरता येईल. कळलं का. आता ही जी आहे घाबरली, कारण की काय केला, गोळी फायर केली. आता बघा सीन का होणार आहे. सीन असं की ही पडत 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 एका, नाही खूप, हा चला, हे कोण आहे, कोणाही बस आहे, कोणाही. आणि या बस मध्ये अर्ची जी आहे वरती चढली बाळांनो. अर्ची जी आहे बसमध्ये चढली. चढल्यानंतर ही बघा, ही कोणाची गाडी, आपल्या मोमनची गाडी. ही कोणा, आपली अर्ची. हे का ना बाळांनो आपला, सांगा, बस आहे. बसपेक्षा आपण काय दिला म्हणू, ट्रॅव्हलर म्हणू. बरोबर आहे. तर ट्रॅव्हल्स मध्ये ही बसली आणि ट्रॅव्हल्सच्या आत कोण बसली आहे, अर्ची. ट्रॅव्हल्स मध्ये चालली, ट्रॅव्हल्स. ठीक आहे. बसल्यानंतर ट्रॅव्हल्स चालली, कळताय का. आणि ट्रॅव्हलची स्पीड, वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स मानून चला, याची आहे 60 मीटर पर सेकंड. आणि याला पाठलाग करतो आहे कोण, आपला बोमन. आणि वेलॉसिटी ऑफ बोमन या ठिकाणी 40 मीटर पर सेकंड आहे. या ट्रॅव्हलच्या मागे इथं बड्या सुंदरसा एक काच लावला, तुम्हाला माहित असेल. काच असतो अरे, असतो की नसतो, असतो. तर कशासाठी असते, आपत्कालीन मार्गासाठी असतो. म्हणजे तुम्ही फोडून पटकन निघू शकले पाहिजे. बरोबर आहे. आता समृद्धी महामार्गामध्ये 1 जुलैला एक जे अपघात झालं माहित असेल, पण 28 लोक त्या ठिकाणी होरपडून मरण पावले. पण जवळपास 7 ते 8 मुलं जे आहेत, माणसं जे आहेत, बाहेर निघाले. तर कोणत्या दारातून निघाले, मागच्यावाला दारातून निघाले. माहित असेल, अरे माहित आहे की नाही माहित. त्यांनी फोडलं आणि फोडून ते बाहेर निघाले. तर याचा अर्थ हा आपत्कालीन जो आहे काच दिलेला आहे आणि बोमन आपल्या या काचेतून अर्चीला बघत आहे. कळलं का. आता अर्ची बसमध्ये आत गेल्यानंतर अर्ची जी आहे मागच्या डायरेक्शननी, मागच्या म्हटलं कंडक्टर म्हटलं नाही, कुठे जा, मागे बसा, मागे बसा, मागे बसा. अर्ची जी आहे घाबरलेली, घाबरलेली आणि कशी झाली, अरे चालत जाईल ना. मला सांगा, मागच्या डायरेक्शननी अर्ची 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने मागे जाणार. ही कोणाची वेलॉसिटी झाली, किती आहे ती, ट्रॅव्हल्स कोणी चालली, कितीच्या स्पीडने चालली, बोमन मागे पाठलाग करतोय, बोमनची वेलॉसिटी किती. आता या ठिकाणी
या ठिकाणी जो मोमेंट बसला आहे वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन हे आपल्याला काढायचं आहे. तर मी काय लिहिणार सांगा पटकन. VA मायनस VB. पटकन सांगा VA ची व्हॅल्यू माहिती आहे का. हा किती आहे ती. पण बाळांनो हे लक्षात ठेवा, हे 5 मीटर पर सेकंड कुठे आहे. बसच्या आत आहे. कुठे आहे. बसच्या आत. कारण की बस जे आहे रियालिटीमध्ये कितीच्या स्पीडनं समोर चालली. याचा अर्थ असा की आपण जेवढे सुद्धा केसेस घेतल्या, लक्ष द्या, जेवढे सुद्धा केसेस गेल्या सगळ्यांच्या खाली मी एक एक या ठिकाणी लाईन खिचतोय. दिसताय का. अशा प्रकारची एक एक लाईन खिचतोय बाळांनो. ही लाईन काय इंडिकेट करते. नाही रे, हा काय इंडिकेट करतो. ग्राउंड इंडिकेट करतो. काय इंडिकेट करतो. ग्राउंड. काय इंडिकेट करतो. आणि ग्राउंड याचा अर्थ की जे तुम्ही स्पीड 10 मीटर 50 मीटर किंवा 50 मीटर 25 मीटर हे सुद्धा घेतलेले आहेत, हे कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये आहे. ग्राउंड. कारण ग्राउंड जाग्यावर आहे. जर तुम्ही समोर गेले तुम्हाला ग्राउंड मागे जाताना दिसतो. तुम्ही मागे गेले तर ग्राउंड समोर जाताना दिसते. तुम्ही समोर गेले किती स्पीडनं 20 तर ग्राउंड कितीच्या स्पीडनं मागे जाईल 20. तुम्ही मागे पळाले 50 मीटर पर सेकंड तर ग्राउंड कुठे जाईल. इकडे जाईल. कितीच्या स्पीडनी 50 मीटर पर सेकंड मागे जाताना दिसेल की नाही दिसेल. याचा अर्थ जेवढे तुझा तुम्ही स्पीड घेतले सगळेचे सगळे स्पीड हे कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेतलेले आहेत. ग्राउंडच्या. बोला. ग्राउंडच्या. झोपा काढायचं नाही. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये आहेत. याचा अर्थ असा की का मी या ठिकाणी VA VB असं जेव्हा लिहिलं ते तर मी का लिहिणार VA विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि ही कोण आहे VB विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मला VB विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माहिती आहे कारण अंदर बसलाय ना बोमन. पडत आहे का. समोर मागे चालला का. नाही चालला. तर मी काय काढतो वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन. हे जेव्हा मला करायची वेळ पडते तर चांगल्याने बघायचं. VAG मायनस VBG. तर VAG मतलब वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपल्याकडे आहे का. नाही आहे. आणि हे मला काढावं लागेल. म्हणून आपण एक कार्यक्रम करतो बघा या ठिकाणी. हा वेलॉसिटी ऑफ माझ्याकडे दिलाय काय वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू ट्रॅव्हल्स. याचा अर्थ काय. जेव्हा मी असं लिहिणार VAT VAB तर हे जे लिहितो आपण साईडनं काय कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये राहणार ग्राउंड. तर मी काय लिहिणार VA असल्यामुळे A पण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये ग्राउंड मायनस VT विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. VAT वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू ट्रॅव्हल्स दिलाय किती आहे 5 आहे का -5 आहे रे दादा. काय लिहायला पाहिजे मागच्या डायरेक्शन चालली म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस काय लिहिणार मायनस इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे का नाही आहे. तेच आपल्याला काढायचं होतं. अरे कळत आहे का. मी काय लिहिणार वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माहित नाही. वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माहिती आहे. 60 +60 की -60 +60 इकडे चालली ट्रॅव्हल्स तर मायनस आधीपासून आहे तर काय लिहिणार 60 -60 इकडे गेलं +60 +60 -5 55 म्हणजे VAG ची व्हॅल्यू किती येणार +55 मीटर पर सेकंड. आता ही 55 मीटर पर सेकंड इथे येणार काय बनणार 55 मायनस वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिलेली आहे किती आहे 40 मीटर पर सेकंड. कुठे चालला तो इकडे चाललेला आहे म्हणून काय लिहिणार +40 तर मायनस आधीपासून आपण लिहितो -40. याचा अर्थ 55 -45 किती बनणार. अरे किती बनणार 15 मीटर पर सेकंड. याचा अर्थ पटकन सांगायचा अर्ची आता बोमनला कितीच्या स्पीडनं जाताना दिसणार 15 मीटर पर सेकंड. कोणत्या डायरेक्शननी इकडे. कळलं का. म्हणजे ज्यावेळी बोमन आपल्या 40 मीटर पर सेकंड चालणाऱ्या कार मधून 60 मीटर पर सेकंड जाणाऱ्या बस मधल्या मागे येणाऱ्या अर्चीला जेव्हा बघणार तेव्हा अर्ची हे ऍक्च्युअली समोर जात असेल कितीच्या स्पीडनी. पॉझिटिव्ह इंडिकेट दॅट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. कळलं का. सुंदर आहे कार्यक्रम. आता काय झालं सुंदर बघा लक्ष द्या रे. कळलं. आता काय झालं अचानकपणे आपण समोरचा केस बघू. कितव्या नंबरचा केस घेतला रे बाबांनो 8व्या नंबरचा. समोर बघा. आता अर्ची जी आहे घाबरली. घाबरल्याबरोबर ही जी आहे यांनी स्पीड वाढवली बाळांनो. कोणी VB कितीची स्पीड केली यांनी मानून चला 100 मीटर पर सेकंड. आणि ही जी आहे आपली कोण
ट्रॅव्हल्स बाळांना समोर चालली कितीच्या स्पीडनी 60 मीटर पर सेकंड. ही कोणाची स्पीड आहे व्ही टी. आता ही जी अर्ची बसली होती इथे, ही अर्ची उभी राहिली आणि उभी राहून या डायरेक्शन समोर पडत सुटली. कारण की अजी बस ड्रायव्हर साहेब तुम्ही गाडीची स्पीड वाढवा. आणि जेव्हा समोर तिने पड काढला त्यावेळी तिची स्पीड तिने केली 10 मीटर पर सेकंड. म्हणजे गाडीच्या गाडीमध्ये त्यावेळी बोमनला अर्चीची स्पीड किती दिसणार. आता तुम्ही सांगायचा का लिहिणार वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू, पटकन सांगायचं VAB. हा VA विथ रिस्पेक्ट टू मायनस VB विथ रिस्पेक्ट टू. अर्ची ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये आहे का स्पीड? नाही. वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे का? खूप सुंदर, छान आणि एकदम जबरदस्त. आता सांगा मी काय करणार. वेलॉसिटी ऑफ काय लिहिलं आपल्याकडे? अर्ची विथ रिस्पेक्ट टू काय दिलाय? बरोबर आहे. याला मी सोडवताना कसं सोडवणार? अर्ची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. अरे कहाणी कळत आहे का पूर्ण मूवी? सांगा VAT आहे का दिलं? नाही दिलाय. 10 दिलाय. वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ ट्रॅव्हल्स बोला 10 इक्वल्स टू AG. हा नाही माहीत बोला. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्स विथ ग्राउंड काय आहे? 60 आहे का प्लस 60? बरोबर आहे. मायनस आपला ऑलरेडी आहे बेटांनो. -60 इकडे आलं काय झालं? +60 +10. तर VAG ची व्हॅल्यू किती बनणार? +70 मीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू इथं घेणार. हा आन्सर नाही आहे. इथं घेणार वेलॉसिटी ऑफ अर्ची विथ रिस्पेक्ट टू बोमन 70 मायनस किती आहे? -+100. बरोबर आहे. याचा अर्थ किती? -30 मीटर पर सेकंड. याचा अर्थ अर्ची आपल्या बोमनला मागे येताना दिसताय. म्हणजे बोमन ऍक्च्युअल मध्ये आता काय करतोय? तिला अप्रोच करतोय, जवळ चाललाय ट्रॅव्हल्सचा. बरोबर आहे. आता काय झालं? कहाणी बघा. कहाणीमध्ये आता एकाची एंट्री होत आहे बाळांनो. त्याचं नाव आहे कोण? रे सुलतान. सुलतान आला. कोणाला? सुलतान आला. सुलतान आल्याबरोबर काय झालं? कहाणी लक्ष द्यायची. हो कॉपी करायची आहे. हा करून घ्या लवकरात लवकर. आता बघा सुलतान आल्याबरोबर कहाणी बदलणार आहे. ठीक आहे. इकडे जागा आपल्याकडे, तोपर्यंत इथे घेऊन घेऊ आपण. घ्या रे. कितव्या नंबरचा केस? 9व्या नंबरचा केस झाला. 10व्या नंबरचा केस बघा. अरे बाबांनो लक्ष द्या इकडे. पटपट सांगायचं. हा वेलॉसिटी ऑफ बोमन इज 100 मीटर पर सेकंड. आणि याच्यावर आता ह्या ट्रॅव्हलच्या वरती आत बसला होता सुलतान. रे सुलतान. गाणं माहित आहे की ना माहित? माहित आहे ना. कोणा हिरो? सलमान खान. 150 200 किलोचे बंदुका उचलते एकटाच आणि सगळ्या डायरेक्शन एकटाच फायर करते. बरोबर आहे. पूर्ण गुंड्याला मारतो तो, पण एकही गोळी त्याला लागत नाही. हीच आहे खासियत. कारण ते कोण आहेत? सलमान खान आहेत. बरोबर आहे. हे सलमान खान वरती चढले. वाडांनो लक्ष द्या इकडे. बरोबर आहे. गाडी चालली या डायरेक्शननी. लक्ष द्या. गाडी चालली या डायरेक्शननी. किती स्पीडनी? 60 मीटर पर सेकंड. हे कोणाची वेलॉसिटी आहे? ट्रॅव्हल्सची वेलॉसिटी. लक्ष द्या रे. ठीक आहे. आणि या ठिकाणी यांनी बंदूक काढली मोठी भारी. ठीक आहे. अर्ची बसली आहे. अर्ची बसलेली आहे. यांनी फायरिंग चालू केली. यांनी हा तोफ. ठीक आहे. आणि फायरिंग चालू केले असता, लक्ष द्या रे, फायरिंग चालू केले असता या ठिकाणी वेलॉसिटी ऑफ बुलेट ही जवळपास मानून चला 400 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं आहे. किती आहे? आणि वेलॉसिटी ऑफ ही जी कार आहे, आता मी सध्या या ठिकाणी VB न लिहिता VC लिहितो. व्हॉट इज द VC? वेलॉसिटी ऑफ कार. हे कार कोण आहे? वेलॉसिटी ऑफ बुलेट. किती आहे? 400 मीटर पर सेकंड. बघा आता कहाणीमध्ये बदलाव येतो आहे. तुम्हाला जर असा प्रश्न विचारत आला की बुलेट ज्यावेळी या गाडीला जाऊन हिट करणार कितीच्या स्पीडनं करेल? 400च करेल का? बेटा गाडी तिकडून कितीच्या स्पीडनं येत आहे? बुलेट किती स्पीडनं चालली? पण ट्रॅव्हल्स इकडे चालली किती स्पीडनी? अरे बापरे. याचा अर्थ काय काढायचा आपल्याला? वेलॉसिटी ऑफ बुलेट बरोबर आहे विथ रिस्पेक्ट टू कार. वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू कार इज इक्वल टू काय लिहिणार? वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ कार विथ रिस्पेक्ट टू. वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिला आहे का? नाही. ते कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये दिला आहे? ट्रॅव्हल्सच्या. किती आहे ती? याचा अर्थ असा बाळांनो आपल्याला काय काढावं लागेल? वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ट्रॅव्हल्स दिलेला आहे.
इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ट्रॅव्हल्स किती आहे? काय लिहिणार मी, प्लस लिहिणार की मायनस? ज्याच्यामुळे जवळपास 30 ते 40% पोरांचे क्वेश्चन्स बनवताना यांचे आन्सर चुकतात, कारण की साइन कन्व्हेन्शन बरोबर देत चला. मायनस देण्यामागचा कारण निगेटिव्ह एक्स ऍक्सिस -400 इज इक्वल टू VBG. सांगा वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे का? वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस 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 वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिला बाळांनो. +60 की मायनस बोलत चला म्हणजे तुम्हाला लवकर लवकर येत जाईल. -60 तिकडे गेला, +60 +60 -400. वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू किती बनतात रे? -340. कसं आलं कळलं का बेटा? तुमचा कॉन्सन्ट्रेशन तुमचे तुम्हाला समजून म्हणजे समजणार त्याच्यामुळेच कळलं. बोला वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू कार, वेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिलाय किती? -340 मायनस वेलॉसिटी ऑफ कार विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती आहे? +100. म्हणून मायनस आधीपासून राहिलं, त्याच्यामुळे -340 -100 किती? -4. याचा अर्थ रियालिटीमध्ये बुलेट 400 मीटर पर सेकंद आहे, पण ट्रॅव्हल जे इकडे चालली त्याच्यावर बसून 100 मीटर पर सेकंडच्या येणाऱ्या कारला जेवढा हिट करणार तर 440 मीटर पर सेकंड, म्हणजे जास्त स्पीड न करता आणखी तर रिलेटिव्ह स्पीड वाढलेली आहे. कळलं का मी काय बोललो? आणि ज्यावेळी ही बुलेट लागणार अशा कारला, धडधड धडधड मोठाले बुलेट मोठ्यावाले माहित आहे ना मशीन गननी, कार राहील का रे? कार राहणार का? आणि जेव्हा कार राहणारच नाही तर बॉम्बन राहील का? पण पिक्चर तर आपला पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पिक्चर अभी तो सुद्धा एक मोठा कंटेनर घेऊन आला. कोण? आणि हा कंटेनर, वेलॉसिटी ऑफ कंटेनर इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. ओ माय गॉड, टुरू लोब. आणि ही ती बस, लक्ष द्या, ही ती जी या डायरेक्शन चालली किती? वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स, वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स किती या स्पीडने? 80 मीटर पर सेकंड. तुम्हाला सांगायचं बरं का, तुम्हाला सांगायचा आन्सर. वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स किती आहे? याच्यावर कोण उभा आहे आपला? सुलतान. सुलतान आता बघा, सुलतान आणि ह्या कंटेनरवर दिसला बघा, चालले ट्रॅव्हल्स, दोघांचे केस असे उशे उडत आहेत. कळलं का? कळत आहे? आणि दोघे उभे आहेत आणि दोघे खुंकार, सुलतान सुद्धा. आणि आत कोण बसली आहे? अर्ची. अर्ची गेली खड्ड्यात. ह्या दोघांचा चालू झालेल्या सीन मध्ये लक्ष द्या बरं का. आता हा जो आपला सुलतान आहे, सुलताननी बंदुकीच्या गोळ्या संपले, सुलतान फेकून दिला. आणि सुलतानना दिसतंय काय? तिकडून कोण आहे? बोमन उभा आहे. बोमन असा गाडीवर उभा आणि समोर चालला, या डायरेक्शन समोर चालला कोण? वेलॉसिटी ऑफ बोमन कितीच्या स्पीडनी? 10 मीटर पर सेकंड. कळलं का? सुलतानला आला जोश, सुलतानला जोश आला. सुलतान म्हणतेस तू माझ्याकडे येतोस? गब्बस, मी सुद्धा तुझ्यापेक्षा काय आहे. हा इकडे गेला, वेलॉसिटी ऑफ सुलतान या डायरेक्शन 20 मीटर पर सेकंड. कार्यक्रम बघा, कंटेनर चालली इकडे, ट्रॅव्हल चालली समोर, कंटेनरवर 2 उभे आहेत. कोण? एक बोमन, एक कोण? सुलतान. सुलतान येते माग, बोमन चालला पुढं. आणि आता आपल्याला विचारण्यात आलं वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू सुलतान. म्हणजे आता बोमनची स्पीड काढायची आहे कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? जर मी पेपरमध्ये असं विचारण्यात आलं वेलॉसिटी ऑफ सुलतान विथ रिस्पेक्ट टू बोमन, तर का लिहिली असते? VSB. अरे हा ना, याला काय लिहिणार? VB. जी हे विसरता कामा नये. याच्यानंतर बघा सगळ्या केसेस मध्ये ऍक्च्युअल मध्ये हिडन स्वरूपात काय लिहिलेलं आहे? जी आहे का नाही आहे? याच्यानंतर सवय टाकून घ्यायची. वेलॉसिटी ऑफ बुलेट, बुलेट नाही, बोमन विथ रिस्पेक्ट टू मायनस वेलॉसिटी ऑफ कोण? सुलतान विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. बघा ना, मला कुणाची? बोमनची स्पीड ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये आहे का? सुलतानची आहे का? दोघांची काय करावं लागेल? सेपरेट सेपरेट काढून घ्यावं लागेल. करावं लागेल ना. तर मला सांगा, या ठिकाणी मी स्टॉप करतो ना, समोरचा इथं लिहितो. याच्यासाठी बघा वेलॉसिटी ऑफ काय दिलाय? बोमन दिलाय. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये दिलाय? कंटेनरच्या रिस्पेक्ट मध्ये दिलाय. पटकन सांगा कसं लिहिणार? वेलॉसिटी ऑफ
बोमन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ कंटेनर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. पटपट बोलत चालायचं बाळांनो. VBC इक्वल्स टू बोमन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिलाय का? नाही. पण बोमन विथ रिस्पेक्ट टू कंटेनर दिलाय बाळांनो. किती आहे ती? 100. किती आहे? आहे ना 100. सॉरी 100 आहे का 10 आहे? 10. किती आहे ती? 10. हा बोला. बोमन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नाही दिला. तेच तर आपल्याला काढायचं आहे ना. मायनस कंटेनर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इज -100. समोर आलं. काय बनणार? +100 म्हणजे किती? VBG इज इक्वल टू बोलत चला 11 मीटर पर हे आलेली आहे. बरोबर. समोर सांगा. सुलतानवर कार्यक्रम करू. कोणाची स्पीड दिली आहे? सुलतान विथ रिस्पेक्ट टू ट्रॅव्हल्स. बोला वेलॉसिटी ऑफ सुलतान विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हल्स विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. देअरफॉर VST इज इक्वल टू दिलाय का? VST वेलॉसिटी ऑफ सुलतान विथ रिस्पेक्ट टू ट्रॅव्हल्स किती आहे ती? किती? सुंदर -20. वेलॉसिटी ऑफ सुलतान विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड बघा. नाही आहे का? अरे VTG +80 ना. -80 आता टोटल इकडे घेऊन आले. काय म्हणणार? +80 -20 60. बराबर. आता हा 16 हा 110 इथं तुम्ही जर पुटअप करणार तर बाळांनो सांगा VBG बोला 110 मायनस VSG काय येणार? 60. सांगा बाळांनो काय बनते? काय बनणार? 50 मीटर पर. म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू सुलतान. सुलतानच्या रिस्पेक्ट मध्ये बोमनची स्पीड किती दिसणार? +50 म्हणजे प्लसचा अर्थ पॉझिटिव्ह X. म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये बोमन जो आहे याला 50च्या स्पीडनं येताना दिसेल त्या इन्सिडन्स पुरता. कळलं का? आता सांगा मला त्यांनी गाडी पलटवायला लावली. कोण कोण? कितव्या नंबरचा केस आहे रे बाबा आपला? 90 किती झाला? 10. हा कितवा आहे? आता 12व्या नंबरचा केस सांगायचा तुम्ही. या ठिकाणी समजा गाड्या दोघे ज्या आहेत एकामेकाला अप्रोच करता. हा कंटेनरची स्पीड आहे 120 मीटर पर सेकंड दॅट इज VC. ओके. याच्यावर बोमन उभा आहे. बोमनची स्पीड आहे बेटा किती? 10 मीटर पर सेकंड दॅट इज V. आणि आता या ठिकाणी आपली ट्रॅव्हल्स ही अपोजिट डायरेक्शन समजा येत असेल इकडे. किती मानून चला? 100 मीटर पर सेकंड. ही कोणाची वेलॉसिटी आहे? ट्रॅव्हल्सची. आणि सुलतान जो आहे सुलतान इकडे पडतोय. सुलतान घाबरला ना. तर तो हुशार आहे. त्याला माहित आहे आता 2 गाड्या जर एकत्र येतील त्याच्यानं काय होणार आहे का? अरे काय होईल त्या ठिकाणी? जोरदार टक्कर होईल. ना रहेगा बास नाही रहेगी बासरी ना रहेगा मूवी. बरोबर आहे बाबा. अर्चना जी आहे ती आधीच उतरून गेली आहे. अर्ची तीच अर्ची. दोघांना सोडून उतरून गेलेली आहे अर्ची. काय त्याला कळलं का बेटा अर्ची नाहीच आहे, मी कोणाला हिरोगिरी दाखवू? जो सुलतान आपला सुलतान या डायरेक्शननी पडत सुटला आणि वेलॉसिटी ऑफ सुलतान इकडे 20 मीटर पर सेकंद आहे. तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो वेलॉसिटी ऑफ सुलतान विथ रिस्पेक्ट टू. येतं का लिहिलं होतं मी? वेलॉसिटी ऑफ बोमन विथ रिस्पेक्ट टू. आता सगळं डायरेक्शन चेंज झालेलं आहे. मला सांगा वेलॉसिटी ऑफ सुलतानची वेलॉसिटी बोमनला किती दिसणार? म्हणजे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? बोमनच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला काढून दाखवायची आहे. कळलेलं आहे? तर सगळ्यांनी काढून दाखवा. आता लक्ष द्या इकडे. हे आपण घेतलं 1 डायमेन्शनल फ्लेजमध्ये म्हणजे एकाच लाईनीमध्ये. उद्याच्या आपण लेक्चरमध्ये काय घेणार आहोत? मोशन इन प्लेन मध्ये. म्हणजे समजा त्या ठिकाणी X आणि Y ऍक्सिस मध्ये समजा ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल तर काय होणार? इन्क्लाइंड मॅनर मध्ये जातील तर काय होणार? आणि त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट घेणार आहोत कोणता? वेलॉसिटी ऑफ अप्रॉच सेपरेशन वाले कन्सेप्ट. कळत आहे का सगळ्यांना? तर सुंदर कन्सेप्ट आहे बाळांनो. कळलं? तर सध्या याचा आन्सर सांगा. आणि समोरच्या कन्सेप्टमध्ये आपण आणखी मजेदार एक तुम्हाला कहाणी मी सांगणार आहे. बारिश आने वाली है, छाता लेके हीरो खड़ा रहने वाला है. ठीक है. फिर नदियां भरने वाली है और नदियों में नाव लेके हीरोइन के पीछे जाने वाला है. आई बात समझ में? त्याचा आन्सर काढून दाखवा लवकरात लवकर. ठीक.